शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. महाराष्ट्रामध्ये थोडीफार ढगाळ परिस्थिती निर्माण होते आणि ज्या ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी शिडकावा देखील होतोय. त्यामुळे वातावरण बदलतंय. पावसास अनुकूल स्थिती ज्या ठिकाणी निर्माण होते त्या ठिकाणी तो बरसण्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा वातावरणीय बदल देखील आता पुढे लक्षात घेणं आवश्यक आहे. एक कमी दाबाचं क्षेत्र श्रीलंकेच्या आजूबाजूने अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान तयार होऊ लागला आहे. उत्तर भारतात WD सक्रिय आहे. अजून देखील धुक्याचा प्रभाव संपलेला नाही आहे. उत्तरेतील अनेक राज्यांमध्ये अजूनही दाट धुक्याचा प्रभाव आहे. अगदी तो पूर्व राजस्थान मध्य प्रदेशपर्यंत पोहोचला आहे. आज 5 जानेवारीला आपण बघतो तर अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट दाखवण्यात आली आहे. त्यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड, त्याचबरोबर झारखंडमध्ये थंडीची लाट दाखवण्यात आली आहे. इतर अनेक राज्यांमध्ये धुक्याचा प्रभाव कायम दाखवण्यात आला आहे आणि मध्य प्रदेशपर्यंत किंवा पूर्व उत्तर प्रदेश, ओरिसामध्ये देखील किंवा पंजाब, दिल्लीमध्ये देखील धुक्याचा प्रभाव ऑरेंज मोडवर दाखवण्यात आला आहे, म्हणजेच ऑरेंज अलर्ट त्यांना देण्यात आला आहे. थोड्याफार फरकाने थंडीची लाट आणि धुक्याचा प्रभाव हा या राज्यांमध्ये पुढेही सातत्य ठेवून राहील. मात्र महाराष्ट्र त्याला अपवाद आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र धुकं हे केवळ उत्तर सीमेला असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये आल्हाददायक थंडी आहे. शिवाय महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणामुळे तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा देखील होऊ लागला आहे. आपण या ठिकाणी बघतो तर पावसाचा प्रभाव हा या ठिकाणी काल जाणवला. जवळपास बेल्हा परिसर, मंचर परिसर, अकोल्याच्या काही भागात पाऊस झाल्याची माहिती काही व्हिडिओंच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. परंतु अशा पद्धतीचा पाऊस हा शेतीला मारक ठरतो. आपण या छायाचित्रामध्ये बघतो उत्तर भारतामध्ये धुक्याचा प्रभाव अजूनही कायम आहे आणि हे एक प्रकारचं प्रदूषण आहे. सध्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे काही किरकोळ पावसाळी परिस्थिती निर्माण होते, शिडकावा निर्माण होतो, या संदर्भात कुठल्याही मॉडेलने तसं अंदाज दिलेला नसतो. कारण हा स्थानिक स्वरूपात जे ढगाळ वातावरण तयार होतं त्यातून ही परिस्थिती निर्माण होत असते. परंतु आपण बघतो की 10 तारखेला एक प्रभावी अशा प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, तामिळनाडू, केरळ या काही राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक थोडा अंदाज आहे. बाकी फारसं वातावरण तयार होईल असं वाटत नाही. सध्या आपण बघतो महाराष्ट्रामध्ये जी काही ढगाळ परिस्थिती निर्माण होते, तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाळी परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे थंडी मात्र महाराष्ट्रात कमी झालेली आहे. आणि आपण एकूणच बघतो की हे वातावरण साधारण आज उद्या कमी होईल. म्हणजे साधारण 7, 8, 9 तारखेला महाराष्ट्रात, विदर्भ, मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी थंडी राहणार आहे. मात्र पुन्हा एकदा 10, 11 आणि 12 तारखेला किंवा अगदी 13, 14 तारखेपर्यंत महाराष्ट्रात थंडी कमी होणार आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा थंडी कमी होईल तेव्हा तेव्हा ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली असणार आहे. या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात पावसाच्या अवकाळी पावसाचा अंदाज हे मॉडेल देऊ लागला आहे. CFS एकमेव मॉडेल आहे की ज्याने महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. आणि यामध्ये आपण बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र चेन्नई, विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होईल आणि त्याचा प्रभाव हा गोव्यापासून महाराष्ट्रापर्यंत काही भागात पडण्याची शक्यता आहे. यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणाचा हलक्या पावसामध्ये समावेश आहे. अवकाळी पावसाचं प्रमाण थोडं या जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेमध्ये अधिक असण्याची शक्यता आहे. लांब पल्ल्याच्या मॉडेलने अजून तरी जानेवारीत फारसं पावसाळी वातावरण दाखवलं नाही, तर फेब्रुवारी, मार्च
एप्रिल आणि मे थोडं पावसाळी असण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे आणि यावर आपण लक्ष ठेवून आहोत. ECMWF मॉडेलचा आपण जर अंदाज बघितला तर ECMWF मॉडेलने मात्र महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही आहे. मात्र आपण कालही तुरळक पावसाच्या घटना बघितलेल्या आहेत. या अर्थ CFS मॉडेलचा अंदाज बरोबर येतोय की काय अशी थोडी परिस्थिती आहे, कारण या आठवड्यामध्ये ते मॉडेल पाऊस दाखवत आहे. परंतु या मॉडेलने मात्र 15 दिवसामध्ये पुढील कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही आहे. किरकोळ ढगाळ परिस्थिती मात्र दाखवलेली आहे आणि दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला केवळ वातावरण दाखवले आणि उत्तरेत हलक्या WDमुळे थोडी गारपीट होण्याची शक्यता आहे किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. की अहिल्यानगरच्या पश्चिमी भागामध्ये म्हणजे अकोले वगैरे परिसर किंवा राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव भागामध्ये सकाळीच ढगाळ परिस्थिती दाखवली जाते. तर अशा ढगाळ परिस्थितीतून सुद्धा शिडकावा होऊ शकतो. आपण जर दिवसभरातला अंदाज बघितला तरी देखील विशेष ढगाळ परिस्थिती नाही आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होते. 10 तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या एका सिस्टममुळे तेलंगणा, आंध्र प्रदेश किंवा काही दक्षिणेतील राज्यांमध्ये वातावरण बदलणार आहे आणि मग त्याचा थोडाफार परिणाम गडचिरोली जिल्ह्यामध्ये होऊ शकतो किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये होऊ शकतो. साधारण 10 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वाढू शकते. हा हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल, परंतु कांदा पिकांना, काढणीस आलेल्या कांदा पिकांना नुकसानकारक ठरू शकतो. जेव्हा जेव्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होईल तेव्हा तापमानात चढ-उतार होतील आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये थंडीत देखील चढ-उतार होण्याची शक्यता आहे. मात्र आल्हाददायक थंडी जानेवारीमध्ये आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळेल. जशी ढगाळ परिस्थिती कमी होईल तसं थंडीचं प्रमाण वाढणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.